जे उत्तम पद्धतीने तुला जगायला शिकवतात आणि शिकवतात पेक्षा सुद्धा मला असं वाटतं तुला ती नजर मिळवून देतात जी कदाचित तुझ्याकडे नसते. माझ्यासाठी स्मिता तळवलकर देव माणूस होती. माझ्यासाठी मोहन जोशी देव माणूस आहेत. माझ्यासाठी सतीश तारेसुद्धा देव माणूस आहे, की एक आपल्यापेक्षा अतिशय अनुभवी असे कलाकार त्यांचं काम करताना काय पद्धतीने त्या व्यक्तिरेखेपर्यंत पोहोचतात, किती बारकाईने त्या प्रत्येक गोष्टीचा, मग ते बोललेलं वाक्य असेल, न बोललेलं वाक्य असेल, डोळ्यांमधल्या भावना असतील, शारीरिक अभिनय असेल, तर या सगळ्याचा किती बारकाईने विचार करून ते काम करत असतात. आणि एक जुने जाणते म्हणजे रेणुकाताई आणि महेश सर आणि एकीकडे सिद्धार्थ आणि अभिजित, की रेणुकाताईंबरोबर मी पहिल्यांदा काम करत होतो. मी सिद्धार्थबरोबर पहिल्यांदा काम करत होतो. मला असं वाटतं मी अभिजितबरोबरही पहिल्यांदाच काम केलं आहे. हो. तर ही तिघंही मंडळी आणि स्पेशली सिद्धार्थची भूमिका त्याच्यातली, त्याला ॲक्टर म्हणून बघितलं होतं, त्याचं नाटक बघितलं होतं, चित्रपट पाहिले होते. पण मला असं वाटतं की माझ्या पुढच्या पिढीतली अनेक उत्तम कलाकार जे आहेत, तर मला असं वाटतं की त्यांच्याकडनं या पुढच्या काळात आपल्याला अपेक्षा करायला हरकत नाही. त्याच्यातला सिद्धार्थ आणि अभिजित एक आहेत आणि अप्रतिम कामं केलेत त्या दोघांनीही. मला असं वाटतं की एक चांगल्या कलाकारांची भट्टी जमली ना, की काम करायला खूप जास्त आनंद आणि मजा येते. कारण या सगळ्यात गंमत मला अशी वाटते की त्या दोन पिढ्यांचा जर समन्वय किंवा अन्वय जर बघितला तर तो तुझ्यापर्यंत येऊन थांबतो. तशा अर्थाने तटस्थपणे तू पाहता येईल. ॲज अ डिरेक्टर म्हणून पण एक तुझ्यातला कायम डोकावत असेल. कशा अर्थाने त्या ह्याच्यात तेजस किंवा इक्वेशन किंवा या पद्धतीने झालं. कारण तेजसशी बोलत असताना तेजस मला म्हणाला की एकमेव माणूस आहे की ज्याने स्क्रिप्ट फक्त गोष्ट ऐकली आणि हो म्हणाला. म्हणजे जसं तू म्हणालास की ते कन्व्हिक्शनवर फार अवलंबून असतं. ओव्हरऑल काय भावलं देव माणूस मधलं आणि तशा अर्थाने ओव्हरऑल त्या सगळ्या एकूण माहोलात, कारण फलटणचं शूटिंग, तिथला सगळा असणारा प्रवास, काय सांगशील? मी म्हटलं तसं की तेजसनी गोष्ट ज्या पद्धतीने सांगितली आणि नेहानी पण फार सुंदर लिहिले स्क्रिप्ट. त्याचे डायलॉग्स असतील ते फार मस्त लिहिले आहेत आणि उगाचच शब्द बंबाळ नाही आहे, घटनाप्रधान गोष्ट आहे आणि त्याला एक वेग आहे, त्या पूर्ण पटकथेला एक वेग आहे. तर मला असं वाटतं की अशा वेळेस दिग्दर्शकाची भूमिका सगळ्यात जास्त महत्त्वाची असते आणि तेजस अत्यंत क्लिअर होता. म्हणजे कुठेही कन्फ्युजन नव्हतं, कुठल्याच व्यक्तिरेखेच्या बाबतीत कन्फ्युजन नव्हतं. त्यांनी नरेशन दिल्यानंतरच मला कळलं की त्याला काय म्हणायचं आहे ते त्याच्या पूर्ण नरेशनमध्ये होतं आणि मी म्हटलं तसं मी स्क्रिप्टवरती बिलीव्ह करत नाही. म्हणजे स्क्रिप्ट चांगलीच लागते, पण मला नाही लागत ती वाचायला. कन्व्हिक्शन आणि पडद्यावर कसं दिसेल ह्याचं मला असं वाटतं की लेखक कधी लेखकाकडनं आपण नरेशन ऐकतो, कधी दिग्दर्शकाकडनं ऐकतो. ते नरेशन माझ्यासाठी पहिलं आणि शेवटचं असतं. मग मी फक्त पाठांतरासाठी स्क्रिप्ट हातात घेतो, कारण तो अख्खाच्या अख्खा रोल तुझ्या नरेशनमधनं तुझ्यासमोर येत असतो. त्याच्या पलीकडे जर काही दिग्दर्शकाला सांगायचं असेल किंवा मला काही विचारायचं असेल तर आम्ही अर्थातच चर्चा करतो. पण मला असं वाटतं की ते नरेशन इटसेल्फ माझ्यासाठी एक पिक्चर क्रिएट करायला खूप होतं. मला नाही त्याचे स्क्रिप्ट वाचून मी तुला सांगतो वगैरे असं मी नाही. तो तितका मनमोकळा आहेस, तू तितका अप्रोचेबल आहेस आणि त्या सगळ्यातलं फार महत्वाचं आहे. देव माणूस या टायटलमध्येच देवत्व आणि माणस असं दोन्ही गोष्टींची वेगळ्या अर्थाची कॉम्बिनेशन्स आहेत. खऱ्या अर्थाने अशी माणसं असतात आणि असं व्यक्तिमत्व तुझ्या आयुष्यात रेझोनेट करता येईल अशा पद्धतीचं कोण असतात ना. मला असं वाटतं खूप माणसं असतात की जी अतिशय विवेकी पद्धतीने त्यांचं आयुष्य जगत असतात. ते कुठल्याही प्रकारचा टोकाचा विचार करण्यापासून तुला परावृत्त करतात आणि तुला चांगल्या पद्धतीने किंवा सर्व बाजूने एखाद्या घटनेकडे बघायला शिकवतात. तर मला असं वाटतं असे देव माणसं प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. माझ्याही आयुष्यात आहेत आणि तू त्यांना ओळखतोस. परुळेकर हे आपल्या आयुष्यातले देव माणूसच आहेत की जे उत्तम पद्धतीने तुला जगायला शिकवतात आणि शिकवतात पेक्षा सुद्धा मला असं वाटतं तुला ती नजर मिळवून देतात जी कदाचित तुझ्याकडे नसते. माझ्यासाठी स्मिता तळवलकर देव माणूस होती. माझ्यासाठी मोहन जोशी देव माणूस आहेत. माझ्यासाठी सतीश तारेसुद्धा देव माणूस होता. कारण ज्या गोष्टी कधी आपण विचार केला नाही अशा गोष्टींकडे त्या माणसांनी मला बघायला शिकवलं. माझ्यासाठी विजय तेंडुलकर सुद्धा देव माणूस आहेत. त्यामुळे अशी माणसं असतात जी खऱ्या अर्थाने आपलं जगणं समृद्ध करतात. आपल्याला चारी बाजूने एखाद्या गोष्टीकडे बघायला शिकवतात, एखाद्या गोष्टीतला आस्वाद घ्यायचा शिकवतात. तर अशी खूप माणसं आहेत आणि याच्यातली महेश सरांची व्यक्तिरेखाही तशीच आहे देव माणसाची. ह्या सगळ्यामध्ये तो जो शोध आहे आणि तुझ्या व्यक्तिरेखेला म्हणजे
आल्यानंतरच ठरवून बदली करून घेतलीये का, इथे राहण्यामधले असे असंख्य प्रश्न त्या ट्रेलर मधून उपस्थित राहतात. त्याला एक सटल ग्रे शेड आहे का, माणसं काळी किंवा पांढरी नसतात आणि ग्रे मधलीच असतात, तशामधला हा नाही, रवी तो देशमुख? मला असं वाटतं तो प्युअर माणूस आहे. ओके. तो देव माणूस नाही आहे, तो ओके. माणूस आहे. आणि माणसाच्या ज्या काही भावना, ज्या काही त्याच्या गुणदोष असतात, त्या सगळ्या गुणदोषांसकट परिपूर्ण बनलेला असा तो रवी आहे. पण तो अत्यंत प्रोफेशनल इन्स्पेक्टर आहे. म्हणजे बाकी त्याचं आयुष्य आणि त्याचं प्रोफेशन, तर प्रोफेशनमध्ये दगाबाजी नाही करत. एकदा एखाद्या गोष्टीच्या मागे लागायचं म्हणल्यानंतर मग तो कोणीही त्याच्या बाजूला असलं तरीसुद्धा तो त्याच्यावरती संशय घेतल्यापासून राहत नाही. मग तो महेश सर असतील, रेणुकाताई असेल, सिद्धार्थ असेल, अभिजित असेल, ही सगळी पात्र आहेत जी कुठलीच त्याच्या संशयाच्या भोऱ्यातनं वाचणारे नाही आहेत. त्यामुळे त्या बाबतीत जसं म्हणतात की पोलीस कधीच कोणावर विश्वास ठेवत नाहीत, ते सगळेच त्यांच्यासाठी संशयित असतात. फॉर रवी सगळेच संशयित आहेत. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.